आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. श्रीनाथ माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात. पुसेसावळी येथील श्रीनाथ शिक्षण संस्था संचलित श्रीनाथ माध्यमिक विद्यालय पुसेसावळी येथे शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि शुभचिंतन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल डेव्हलपमेंट अँड विंग्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख माननीय श्री गणेश कोळी सर उपस्थित होते. तसेच श्रीनाथ शिक्षण संस्थेचे माननीय श्री विक्रम पवार, श्रीनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पूनम जगदाळे मॅडम, कैलासवासी संभाजी पवार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास माने सर, NG पवार प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपाली महामुनी मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगत व्यक्त केले. वर्षभर केलेले परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा यामुळे यशाच्या दिशेने ठामपणे वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी सौ दीपाली पवार मॅडम, सौ प्रिया भोसले मॅडम, श्री संदीप जगदाळे सर, दीपाली महामुनी मॅडम, श्री विकास माने सर तसेच मुख्याध्यापिका सौ पूनम जगदाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश कोळी सर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 11वी, 12वी ही शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची वर्षे असून पुढील विविध स्पर्धा परीक्षांचा पाया याच काळात भक्कम होतो असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ध्येयाकडे वाटचाल करताना विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे, आपल्या वागणुकीमुळे आईवडिलांची मान कधीही खाली जाणार नाही याची जाणीव ठेवावी, तसेच कॉलेज जीवनात स्वच्छंदीपणापेक्षा अभ्यासनिष्ठ राहून सातत्याने प्रयत्न करावेत असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. या कार्यक्रमात श्री संदीप जगदाळे सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की काही विद्यार्थी बालवर्गापासून ते इयत्ता 10वी पर्यंत याच शाळेत शिकत असून जवळपास 12 वर्षांपासून त्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार शिक्षक वर्ग आहे. शिस्त, वेळेचे भान, अभ्यासाची सवय लावण्यासाठी घेतलेले प्रयत्न आज फळाला येत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या बॅचमधील वरदराज देशमाने आणि दक्ष परदेशी यांच्यासारखे विद्यार्थी कोल्हापूर बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येण्याची क्षमता दाखवत आहेत. ही बाब शाळेसाठी अभिमानाची असल्याचे नमूद करण्यात आले. शालांत परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी दक्ष परदेशी, वरदराज देशमाने, आरुष यादव, स्मित डुबल, अथर्व यादव, राज पवार, विघ्नेश थोरात, अजित घाडगे, नोमान मुलानी, मयुरी जगताप, रिया मोरे आणि संगीता चौधरी हे सर्व विद्यार्थी मेहनती, जिद्दी, आत्मविश्वासाने भरलेले असून ते शाळेचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला. आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, मी या निरोप संवाद बोलताना मला खूप आनंद होत आहे. हा आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला घडवण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. शाळेतील प्रत्येक दिवस, मित्रांसोबत आठवणी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे नेहमी आम्हाला प्रेरणा देत राहतील. मी पुढच्या वाटचालीस शाळेचे नाव नक्कीच उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन. शेवटी आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो. प्रवेश केला होता तेव्हा जसे एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन मूर्ती घडवतो त्याप्रमाणे आमच्या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला घडवले. 21व्या शतकात माणूस म्हणून जगायला शिकवले. आणि केवळ आमच्या शिक्षकांनी आम्हाला पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जगात माणूस म्हणून कसे जगावे आणि माणुसकीची भावना देखील आम्हाला दिली आहे. याबद्दल मी शाळेतील सर्व शिक्षकांचा आभार आहे. आणि एवढे सांगतो, मला एवढे वाटत नाही की आम्हाला या जगाच्या मातीत आता जळवायचे, आमच्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे. परंतु मी 1-2 कवितेच्या ओळी म्हणून सांगत आहे की घेताना निरोप शाळेचा भरून आले डोळे, घेताना निरोप शाळेचा भरून आले डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने.
शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. मी या शाळेत जेव्हा प्रवेश केला होता तेव्हा माझ्यासोबत अनेक मला मित्रमैत्रिणी मिळाल्या. आम्ही एकत्र जेवलो, एकत्र अभ्यास केला, एकत्र खेळलो. शाळेने आम्हाला सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, एकमेकांस सहकार्य करणे अशा विविध गोष्टींचा अनुभव आम्हाला शाळेतून मिळाला. शाळा ही आमच्या शाळेच्या ज्ञानाच्या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना, बालगीते, समूहगीते शिकलो. परंतु काय सांगू, या शाळेला निरोप द्यायची कल्पनाही मला करत नव्हती. शेवटी माझ्याकडे आता शब्द वगैरे नाही, तरी मी माझ्या भाषणाला इथेच पूर्णविराम लावतो. माझी भाषण अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.